नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे माझ्या नोकरी कट्टा या चॅनलवरती। आरोग्य विभाग भरती 2024 ची नवीन भरती निघालेली आहे। ऑफिशियल नोटिफिकेशन आलं असून फॉर्म भरायला सुरुवात झाली आहे। यामध्ये खूप चांगल्या जागांसाठी ही जाहिरात आली असून आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत किती जागा आहेत, अर्ज कोण करू शकतो, वयोमर्यादा काय आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे, पगार किती असणार आहे, फॉर्म कोठे भरायचा, अर्ज कधीपासून भरायचा, अशा प्रकारची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, आरोग्य विभाग भरती 2024 ची भरती आहे। अर्ज फी इथे नाहीये। वेतन तुम्हाला 17,000 ते 35,000 पर्यंत तुम्हाला इथे वेतन मिळणार आहे आणि नोकरीचे ठिकाण कुठे आहे? अकोला इथे नोकरीचे ठिकाण आहे। अर्ज पद्धती कशा पद्धतीने करायची? ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला इथे अर्ज करायचा आहे आणि परीक्षा न देता तुम्हाला इथे नोकरी मिळणार आहे। बघा, आपण संपूर्ण सविस्तर माहिती पाहणार आहोत। पीडीएफ नोटिफिकेशन सुद्धा इथे पाहणार आहोत। त्यानंतर फॉर्म कशा पद्धतीने भरायचा ही सुद्धा माहिती मी या व्हिडिओमध्ये देणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नॅशनल हेल्थ मिशन अकोला अंतर्गत ही भरती निघालेली आहे। 2024 ची भरती आहे। मग राष्ट्रीय अभियान अकोला या अंतर्गत सीपीएच सल्लागार, बचत आणि वित्त अधिकारी, पॅरामेडिकल वर्कर्स, लॅब टेक्निशियन, जिल्हा कार्यालय व्यवस्थापक, आयुष या पदासाठी इथे भरती निघालेली आहे। रिक्त जागासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून इथे अर्ज हा मागवण्यात येत आहे। अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे? तर बघा, 27 डिसेंबर 2024 पर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। बघा, विभागाचे नाव काय आहे? राष्ट्रीय आरोग्य अभियान रत्नागिरी अंतर्गत ही भरती निघालेली आहे। कॅटेगरी काय आहे? महाराष्ट्र सरकारची ही जॉब आहे। वयोमर्यादा किती आहे? इथे 18 ते 70 वर्षापर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। कोण अर्ज करू शकतात? तर महाराष्ट्रातील उमेदवार इथे अर्ज करू शकतात। अनुभव आणि फ्रेशर उमेदवार इथे अर्ज करू शकतात। तर हो, अनुभवाची गरज नाही आणि फ्रेशर उमेदवार सुद्धा इथे अर्ज करू शकतात। त्यानंतर अर्ज पद्धती कशी आहे? ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला इथे अर्ज करायचा आहे आणि वेतन किती मिळणार आहे? 18,000 ते 35,000 पर्यंत तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। अर्ज फी कशी आहे? बघा, अर्ज फी किती लागणार आहे? खुला प्रवर्गासाठी 150 रुपये आणि राखीव प्रवर्गासाठी 100 रुपये तुम्हाला इथे अर्ज फी लागणार आहे। आणि नोकरीचे प्रकार कसे आहे? कॉन्ट्रॅक्ट बेसिस कंत्राटी स्वरूपाची इथे जॉब असणार आहे। निवड प्रक्रिया कशी आहे? मुलाखतीद्वारे तुमची इथे निवड केली जाणार आहे। होण्याची तारीख आहे 22 डिसेंबर 2024 पासून इथे अर्ज भरायला सुरुवात झालेली आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 27 डिसेंबर 2024 पर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। आणि नोकरीचे ठिकाण काय आहे? तर अकोला या ठिकाणी तुम्हाला नोकरीचे ठिकाण असणार आहे। बघा, अर्ज सादर करण्याचा पत्ता काय आहे? राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, जिल्हा परिषद कर्मचारी कल्याण भवन, आकाशवाणी समोर अकोला या ठिकाणी तुम्हाला या ॲड्रेसवरती तुम्हाला अर्ज पाठवायचा आहे। पदाचे नाव काय आहे? कुठल्या कुठल्या पदासाठी इथे भरती निघालेली आहे? तर बघा, सीपीएचसी सल्लागार, बचत आणि वित्त अधिकारी, पॅरामेडिकल वर्कर्स, लॅब टेक्निशियन, जिल्हा कार्यालय व्यवस्थापक, आयुष या पदासाठी ते भरती होणार आहे। बघा, किती जागा आहेत? तर 5 जागांसाठी ते भरती होणार आहे। बघा, राष्ट्रीय आरोग्य अभियान अकोला अंतर्गत जिल्हा एकात्मिक आरोग्य कुटुंब कल्याण सोसायटी अकोला यांच्या माध्यमातून विविध पदे पूर्णतः कंत्राटी स्वरूपावर भरण्याकरिता इथे अर्ज हा मागवण्यात येत आहे। अर्ज हा टपालाने किंवा प्रत्यक्ष जाऊन तुम्हाला अर्ज करायचा आहे। प्रत्यक्ष जाऊन कुठे अर्ज करायचा आहे? राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, जिल्हा परिषद कर्मचारी कल्याण भवन, आकाशवाणी समोर अकोला येथे तुम्हाला अर्ज सादर करायचा आहे। बघा, पदाचे नाव काय आहे? सीपीएचसी कन्सल्टंट, एनी मेडिकल ग्रॅज्युएट, MPH, MHA, MBA हेल्थ केअर विथ रिलेव्हंट प्रोग्राम एक्सपिरियन्स असं तुम्हाला इथे शैक्षणिक पात्रता लागणार आहे सीपीएचसी मध्ये। आणि एक पद असणार आहे। तुम्हाला मानधन किती मिळणार आहे? 35,000 पर मंथ तुम्हाला इथे मानधन मिळणार आहे। NHF ऑफिस अकोला येथे तुम्हाला भरती असणार आहे आणि EWS आणि SBC या उमेदवारासाठी इथे जागा असणार आहे। त्याचनुसार बघा, बचत अँड फायनान्स ऑफिसर यांच्यासाठी सुद्धा इथे जागा आहे। BCom, MCom हे उमेदवार इथे अर्ज करू शकतात आणि टॅली सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे आणि 3 वर्षाचा रिलेव्हंट एक्सपिरियन्स सुद्धा असणे गरजेचं आहे त्या फील्डमध्ये। आणि पद संख्या किती? 1 आहे। 20,000 तुम्हाला सॅलरी मिळणार आहे। NHM ऑफिस अकोला या अंतर्गत तुम्हाला इथे मुलाखतीसाठी जायचं आहे आणि ओपन या कॅटेगरीसाठी जागा असणार आहे। पॅरामेडिकल वर्करसाठी बघा, तुम्हाला 12वी पास असणं गरजेचं आहे आणि PMW सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे। एक जागा आहे। 17,000 सॅलरी मिळणार आहे। ST एक तुम्हाला इथे जागा असणार आहे। लॅब टेक्निशियनसाठी तुम्हाला DMLT असणं गरजेचं आहे आणि 1 वर्षाचा एक्सपिरियन्स असणं गरजेचं आहे। पद संख्या किती? 1 जागांसाठी इथे भरती निघालेली आहे आणि 17,000 पर मंथ तुम्हाला इथे मानधन भेटणार आहे आणि ST यांच्यासाठी 1 जागा असणार आहे। त्यानुसार बघा,
डिस्ट्रिक्ट प्रोग्राम मॅनेजर आयुष यांच्यासाठी सुद्धा इथे जागा आहे. ग्रॅज्युएट डिग्री इन डिसिप्लिन इन्क्लुडिंग आयुष अँड MBA हेल्थकेअर मॅनेजमेंट, मास्टर इन हेल्थ हॉस्पिटल ॲडमिनिस्ट्रेशन, पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा इन हॉस्पिटल हेल्थकेअर मॅनेजमेंट 2 year फ्रॉम AICT रिकॉग्नाइज युनिव्हर्सिटी विथ मिनिमम 3 year वर्किंग एक्सपिरियन्स, पब्लिक हेल्थ प्रोग्राम एक्सोर असं तुम्हाला इथे एज्युकेशन क्वालिफिकेशन लागणार आहे. आणि त्यानंतर तुम्हाला MS वर्ड आणि MS PowerPoint, MS Excel, वर्ड अशा पद्धतीचं तुम्हाला एक्सपिरियन्स असणं गरजेचं आहे. एक जागा आहे, 35,000 तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे आणि तुम्हाला इथे अकोला इथे पोस्टिंग असणार आहे आणि ओपन या कॅटेगरीसाठी इथे एक जागा आहे. मला बघा संपूर्ण माहिती या वेबसाईटवरती भेटणार आहे. कुठलीही स्वतंत्र पत्रव्यवहार इथे केला जाणार नाही असं सुद्धा सांगलेलं आहे आणि ही फक्त कंत्राटी स्वरूपाची पद भरती राहणार आहे असं सुद्धा इथे सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर बघा पदाची संख्या गरजेप्रमाणे बदलण्याची शक्यता किंवा पदासाठी वेतन एकत्रित मानधन आहे. पदसंख्या, शैक्षणिक अर्हता, मानधन, सामाजिक आरक्षण, नियुक्तीचे ठिकाण आवश्यकतेनुसार इथे बदल करण्यात येऊ शकतो असं सुद्धा इथे सांगण्यात आलेले. मुलाखतीत उपस्थित राहण्याचा किंवा उमेदवारांना मूळ शैक्षणिक कागदपत्रे तसेच नोंदणी प्रमाणपत्रासह हजर राहणे. मुलाखतीत उपस्थित राहण्यासाठी कुठलाही प्रवास दैनंदिन भत्ता दिला जाणार नाही. बघा तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी जायचं आहे तेव्हा तुम्हाला खर्चाने जायचं आहे, कुठलाही भत्ता तुम्हाला इथे दिला जाणार नाही असं सुद्धा इथे सांगण्यात आलेलं आहे. आणि तुमचं जे कंत्राटी स्वरूपाची जॉब असणार आहे ते किती महिने असणार आहे? 11 महिने 29 दिवस इथे तुमची निवड केली जाणार आहे असे सुद्धा इथे सांगण्यात आलेले. उमेदवाराची निवड झाल्यानंतर जिल्हा एकात्मिक आरोग्य कुटुंब कल्याण सोसायटी अकोला यांच्याकडे 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर करारनामा भरून देणे गरजेचे आहे. बघा तुम्हाला 100 रुपयाचा करार सुद्धा स्टॅम्प पेपरवर करून सुद्धा इथे द्यायचा आहे. त्यानंतर बघा अशा पद्धतीची संपूर्ण माहिती दिलेली आहे. त्यानंतर तुम्ही संपूर्ण माहिती वाचून घेऊ शकता. अशा पद्धतीने तुम्हाला ही संपूर्ण माहिती आहे. त्यानंतर बघा इथे तुम्हाला अर्जाचा नमुना सुद्धा दिलेला आहे, तो कशा पद्धतीने भरायचा हे सुद्धा सांगणार आहे. बघा इथे पदाचे नाव, कुठल्या पदासाठी तुम्ही इथे भरता तेच लिहायचं आहे आणि इथे तुमचा फोटो चिटकवायचा आहे. आणि इथे तुम्हाला बघा उमेदवाराचे संपूर्ण नाव लिहायचे आहे. मराठीमध्ये इंग्रजीमध्ये तुमचं नाव लिहिणं गरजेचं आहे आणि तुमचं इथे पत्ता लिहायचा आहे. पिनकोड टाकणं गरजेचं आहे तुम्हाला. ईमेल आय डी आणि दूरध्वनी क्रमांक सुद्धा इथे द्यायचा आहे. जन्मतारीख, तुमची जन्मतारीख टाकायची आहे आणि या दिवशी तुमचं वय किती असणार आहे हे सुद्धा इथे तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे. आणि DD क्रमांक, तुम्हाला अर्ज फी सुद्धा असणार आहे, त्या DD क्रमांक इथे टाकायचा आहे, किती रक्कम भरलेली आहे आणि कुठल्या दिनांकामध्ये भरलेली ते सुद्धा तुम्हाला इथे टाकायचं आहे. जातीचे प्रवर्ग, तुम्ही कुठल्या जातीमधून फॉर्म भरताय ती जात सुद्धा इथे लिहायचं आहे आणि पोटजात सुद्धा इथे लिहू शकता. बघा कोणत्या प्रवर्गातून तुम्ही अर्ज केलेले आहेत ते सुद्धा तुम्हाला इथे टिक करायचं आहे. तुमची जर वेगळी जात आहे आणि तुम्ही ओपनमधून फॉर्म भरला असाल तर तुम्ही इथे टिक करू शकता. त्यानुसार बघा शैक्षणिक अर्हता सुद्धा इथे लिहायचं आहे. परीक्षेचे नाव, विद्यापीठाचे मंडळाचे नाव, उत्तीर्ण वर्ष, एकूण गुण, प्राप्त गुण आणि टक्केवारी अशा पद्धतीची तुमची शैक्षणिक पात्रता सुद्धा इथे लिहिणे गरजेचं आहे. त्यानंतर अनुभव सुद्धा तुम्हाला इथे टाकायचा आहे. संस्थेचे नाव व पत्ता, पदाचे नाव शासकीय व पासूनपर्यंत आणि एकूण वर्ष असं तुमचा अनुभव सुद्धा इथे टाकणं गरजेचं आहे. त्यानंतर बघा कुठले एज्युकेशन घेतलेले आहेत आणि कुठल्या पोस्टसाठी तुम्ही बसू शकता इथे तुम्हाला हे सुद्धा क्लिक म्हणजे असं यस किंवा नो तुम्ही टाकू शकता. त्यानंतर बघा अर्जासोबत कुठले कुठले डॉक्युमेंट्स तुम्ही जोडलेले आहेत ते सुद्धा तुम्हाला इथे लिहायचं आहे आणि अशा पद्धतीने तुम्हाला हा अर्ज भरायचा आहे आणि ती उमेदवाराची स्वाक्षरी करून तुम्ही अर्ज भरू शकता. त्यानंतर तुम्हाला बघा हे प्रतिज्ञापत्र सुद्धा भरणं गरजेचं आहे. त्यानंतर तुम्ही हे भरून तुम्ही फॉर्म सोबत जोडू शकता. अशा पद्धतीने तुम्हाला हा फॉर्म भरायचा होता. अशा पद्धतीने ही संपूर्ण जॉब बद्दलची माहिती होती. आजचा व्हिडिओ इथेच संपवतो. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे कळवा. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.